यवतमाल जिले में गौ हत्या पर प्रतिबंध के बावजूद मवेशियों की तस्करी के साथ खुलेआम कत्ल की घटनाएं लगातार जारी हैं। अब तक की कार्रवाई और प्रयासों के बावजूद इस अपराध पर काबू पाने में पुलिस नाकामयाब रही है। राज्य में प्रतिबंध के बावजूद यवतमाल जिले में गौ तस्करी खुलेआम जारी है। वणी और पांढरकवाड़ा में पशु तस्करी आम है। हजारों पशुओं की तस्करी और कत्ल किए जा रहे हैं। पशु तस्करी मामले में मुख्य आरोपी का नाम रिकॉर्ड में न होने से कार्रवाई पर सवाल उठ रहे हैं। वनी के कत्लखाने में गौवंश हत्या का पता चलने के बाद मवेशी आयोग समिति ने मौके पर पहुंचकर पंचनामा किया, जिसमें कई चौंकाने वाली बातें सामने आई। यवतमाल जिले के 16 तालुकाओं में मवेशियों की हत्या और तस्करी का मुद्दा सामने आया है। कई लोग केवल पैसा कमाने की इच्छा से इसमें शामिल हैं। हालांकि पुलिस ने साल भर में तस्करों के खिलाफ 125 अभियान चलाया, 291 आरोपियों के खिलाफ मामले दर्ज किए, लेकिन पशु तस्करी पर कहीं भी अंकुश नहीं लग पाया। गोमाता ही राज्यमाता दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमातेला न्याय निश्चित मिळणार, गोरक्षकांना गोभक्तांना न्याय निश्चित मिळणार। मोठ्या प्रमाणात जी कत्तल झालेली आहे ती अक्षम्य आहे आणि त्यामुळे आज आता चौकशी चालू आहे। चौकशीमुळे काही खूप आज आम्हाला बोलता नाही येणार। जे काही कार्यवाही होईल, आयोग इथे आला आहे याचा अर्थ महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे, हा संदेश महत्त्वाचा आहे। बरं सर, तुमच्याकडून गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे शब्दांनी नाही, हे विज्ञानाने सिद्ध झालेली आहे। आणि आज शेतीसाठी आम्ही रासायनिक शेतीवर निर्भर झालो आहे। खरं तर गाय ही संपूर्णपणे मनुष्यासाठी, पृथ्वीसाठी वरदान असा कारखाना आहे। या गो आधारित शेतीवर शेतकऱ्यांचं, खास म्हणजे यवतमाळ जिल्हा जिथे शेतकरी हा फार दुर्दैवी झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपली गाय विकली आणि त्यामुळे आज शेतीचा खर्च त्याचा प्रचंड वाढलेला आहे। गायीच्या आधारावर शेतीचा खर्च 25% पर्यंत आणू शकतो, हे गोविंदन अनुसंधान केंद्र देवलापारने सिद्ध केलेलं आहे। अनेक प्रयोग झालेले आहे, उद्धवजी प्रयोग करतात आहे। आणि गायीच्या आधारावर शेती जर शेतकऱ्यांनी केली आणि गायीला खटकाला न विकता त्याच्या गोमूत्रापासून, पंचगव्यापासून वेगवेगळ्या 50 प्रकारची औषधी आहे, कॅन्सरवर औषधी आहे, खूप अनुसंधान चालू आहे। हे लक्षात घेऊन गाय विकू नये हा आव्हान आहे। येत्या काळात देशी गाय लोक संपूर्ण विश्व शोधत येणार आहे, हे लक्षात घ्या। गायीचं महत्त्व आज गोसेवा आयोगामुळे महाराष्ट्रात वाढतो आहे। सर्व शेतकऱ्यांना, सर्व बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपली माय स्वरूपी ही गाय विकू नये, कसायाला देऊ नये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुका, वणी शहर इथे 2 गोमातेचे शीर्ष कापून रोडवरती ठेवण्यात आले। हे अतिशय निषेधार्थक गोष्ट होती आणि याचा हिंदुत्ववादी सर्व संघटनेने निषेध नोंदविला आणि पोलीस प्रशासनानं मागणी केली की जे कोणी हे कृत्य केले असेल त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। त्या गोमातेचे शीर्ष रोडवरती ठेवले, त्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली। तेव्हा असं लक्षात आलं, नगर परिषदेच्या आकड्यानुसार किमान 200 ते 300 गायींची कत्तल तिथे झाली होती आणि नगरपालिकेच्या आकड्यानुसार तब्बल 13 ते 14 ट्रॅक्टरनी गोमातेचे हाड आणि मांस ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेऊन टाकण्यात आलं। अंदाजानुसार किमान या काही दिवसामध्ये 1,500 ते 2,000 गायींच्या गोमातेची कत्तल तिथे करण्यात आली। आणि जेव्हा महाराष्ट्र गोसेवा आयोग समिती इथे आली होती, त्या गोसेवा आयोग समितीला चौकशी करत असताना 140 गायींचे बिल्ले, आधार त्यांना मिळाले। असे अनेक बिल्ले जे गायीच्या कानाला लावतो आधार म्हणून, असे अनेक बिल्ले दानाखान पडलेले होते। म्हणून सर्व वणीतील हिंदुत्ववादी संघटनेनी, रामनवमी समितीचा अध्यक्ष म्हणून रवी बिल्लूरकर म्हणून आम्ही पोलीस प्रशासनावर कारवाई करावी आणि ज्यांनी गोहत्या इथे केलेली आहे, गोमाताची हत्या इथे चालू आहे, त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली। आज गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वणी येथे जे काही गोहत्या झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात गायीचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत। जेव्हा आम्ही ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तर एक सुरुवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली। प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की हे असं आम्हाला फक्त मुंडके सापडले
आणि गावामध्ये काही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गोमाताचा अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला. पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गाईचे अवशेष आपल्याला दिसत आहे. ज्या गोमाता आहेत त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे. ते सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडले आणि साधारण 67 ते 70 असे टॅग आत्ताशिक आपल्याला हस्तगत झालेत. अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील. आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेले आहे. एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे पण ते दोन्ही पण त्याच्यातली ॲड्रेस जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे याचे तार हे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहेत. आज पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, गावातील सर्व गोरक्षाप्रेमी, रक्षामध्ये काम करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते, या विषयामध्ये विधितज्ञ म्हणून जे वकील केसेस लढतात आपल्या कोर्टामध्ये, ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहेत. याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू कठोर ते कठोर, म्हणजे जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा आपण या आरोपींना देण्याचा प्रयत्न करू. माझ्या पाठीमागे जो ट्रक दिसतोय, हा ट्रकची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की या ट्रकमधून अवैधरित्या गो तस्करीसाठी वाहतूक होत आहे. याकरिता आपण नाकाबंदी लावून संबंधित वाहन या ठिकाणी उभे केले असतात. त्यामधील चालक आणि 2 साथीदार हे फरार झाले आहेत. मग ट्रक जागेवर उभा करून तिन्ही अज्ञात लोक फरार झाले आहेत. तरी त्यांच्यावर आता संबंधित याच्यावर योग्य ती प्राणी संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल. नाही आहे ना, मुख्य आरोपी आता याच्यात जे काय आहे ते तपासात निष्पन्न होईल आणि जे निष्पन्न होईल ते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. नाही येणार याच्यात 100% आतापर्यंत याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये कसं आहे, आता आज दाखल होणार, त्याच्यानंतर जो काय मुख्य आरोपी आहे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. आता याच्यातले जे काय आहेत ते तिन्ही लोक फरार झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता गाडी नंबरवरून मालक सर्च करायचा आहे, त्याच्यावरून कोणाच्या दरात गाडी होती, ते आरोपी आणि मुख्य माल कोणाचा आहे याच्याबद्दल पोलीस 100% पोहोचेल.